जास्त जागा मिळाल्यास राजकारण सोडेल असं प्रशांत किशोर यांनी म्हटलेलं होतं। मात्र जेडीयू इथे 59 जागांवर आघाडीवर आहे, तर बिहारचे चाणक्य तोडगशी पडण्याची शक्यता आहे। लिहून दिलेला शब्द आता फसणार का याकडे लक्ष असेल। नेते बनलेले राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांचा पक्ष देखील इथे 4 जागांवर फक्त आघाडीवर आहे। प्रशांत किशोर यांनी ज्यावेळेला जनसुराज्य पक्षाची स्थापना केलेली होती त्यावेळेला त्यांनी बिहारमधल्या जवळपास 5000 गावांमध्ये पदयात्रा काढलेली होती आणि त्याच्यानंतर 2 ऑक्टोबर 2024 ला त्यांनी आपला पक्ष जो आहे तो स्थापन केलेला होता आणि त्यांचा एक प्रकारे दावा होता 238 उमेदवार उभे करतोय। मात्र या ठिकाणी एक मोठा विजय अर्श पर या तो फिर फर्श पर अशा पद्धतीची घोषणा जी आहे ती त्यांच्याकडून करण्यात आलेली होती। मात्र त्याच वेळेला त्यांनी दावा केलेला होता की जेडीयू 25 पेक्षा जास्त जागा जिंकू शकणार नाही। आता भाजप इथे 68 आणि आरजेडी देखील 68 वर पोहोचलेली आहे, म्हणजे भाजप आणि आरजेडी यांचा आकडा आणखी कमी झालेला आहे। तर तिथे आश्चर्यकारकरित्या जेडीयूची आकडेवारी मात्र वाढताना दिसते। जेडीयू इथे 62 जागांवर आता पोहोचलेली आहे। मागच्यापेक्षा नितीश कुमार यांना जास्त जागा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, तर भाजपच्या जागा मात्र या ठिकाणी या कलांमध्ये कमी झालेल्या पाहायला मिळत आहेत। भाजप आणि जेडीयू यांच्यामध्ये आता खूप कमी अंतर असेल। जर सरकार बनवायचं झालं तर नितीश कुमार हेच मुख्यमंत्री हे आधीच जाहीर केलेलं असलं तरी सुद्धा पुन्हा एकदा नितीश कुमार आपले आकडे घेऊन या ठिकाणी भाजप समोर बसणार आहेत। त्यामुळे भाजप 68 आणि जेडीयू 62 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहेत। एनडीए 142 पर्यंत त्यामुळे पोहोचली आहे। जेडीयूच्या कामगिरीमुळे एनडीएची आकडेवारी वाढली आणि 142 पर्यंत आता एनडीए आणि महाआघाडी 87 वर। नक्कीच जेडीयूची ही आता कमाल म्हणायची का? महिला मतदारांनी जेडीयूला साथ दिलेली आहे का असं म्हणायचं काही चित्र काही वेळात स्पष्ट होईल, कारण आकडा जो आहे तो सातत्याने बदलतोय। जेडीयू मागच्या वेळेला 2020च्या निवडणुकीमध्ये 44 जागांवर फक्त विजयी झालेली होती, आता आकडा 65 वर जाऊन पोहोचलाय। यामधून माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे अद्यापही पिछाडीवर आहेत। शिवदीप लांडे यांच्या लढतीकडे महाराष्ट्राचं देखील लक्ष आहे, कारण महाराष्ट्राचे जावई आहेत ते शिवदीप लांडे हे देखील पिछाडीवर आहेत। अररियामधून माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे पिछाडीवर। नक्कीच एक महत्त्वाची आणि एक टफ फाईट म्हणून याकडे पाहिलं जात आहे। अररियामधून माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे पिछाडीवर आहेत। विजय शिवतारे यांचे ते जावई आणि पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि अररियामधून माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे सध्या पिछाडीवर आहेत। तर एनडीए इथे 145 आणि महाआघाडी 80 जागांवर आघाडीवर आहे। आपण इथे चित्र पाहतोय की एनडीए मध्ये भाजप 68 जागांवर आघाडीवर, जेडीयू आणि भाजप यांच्यामध्ये फक्त काही 2 जागांचा फरक आहे। जेडीयू 66 जागांवर आघाडीवर, एलजेपी 10 आणि हा पक्ष या ठिकाणी 2 जागांवर आघाडीवर। तर इथे महाआघाडीमध्ये आपण पाहतो की आरजेडी या ठिकाणी 63 जागांवर, भाजप आरजेडी पेक्षा पुढे गेली। नक्कीच निवडणूक आयोगानुसार भाजप 25 आणि जेडीयू 18 जागांवर सध्या पुढे आहे। निवडणूक आयोगानुसार आरजेडी 14 आणि काँग्रेस 3 जागांवर सध्या पुढे आहे। एनडीए 148 पर्यंत आता पोहोचली आहे। बिहारमधला चित्र स्पष्ट होत आहे। या कलांमध्ये महाआघाडी 86 जागांवर आघाडीवर, भाजप 68 तर आरजेडी 63 जागांवर। आरजेडी आता जेडीयू पेक्षा सुद्धा कमी झालेली आहे आणि आरजेडी पेक्षा जेडीयू आता 66 जागांवर पोहोचली आहे। तेजप्रताप यादव यांनी 22 जागांवर उमेदवार उभे केलेले आहेत। आरजेडीच्या विरोधामध्ये उमेदवार असल्यामुळे त्याचा फटका आरजेडीला बसतो का हे आकड्यांमधनं आपल्याला दिसेल। नक्कीच भाजप 68 जागांवर